टाळी वाजवा विठ्ठल सर्वांनी टाळी वाजवा बोला पुंडली ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय भगवान बाबा की जय सबदंदन की जय छत्रपति संभाजी महाराज की जय ज्याची गरज तापवाडी कळी काळ पाया पडी तो हा पंढरीचा राणा पुसा 6-18 जना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी तो हा पंढरीचा राणा पुसा 6-18 जना वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा पुसा 6-18 जना समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननेतपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तये पांडुरंगा करो ओ प्रथमन म्हणा पांडुरंगा करो ओ प्रथमन म्हणा रे पांडुरंगा करो प्रथमन पांडुरंगा करो प्रथमन म्हणा पांडुरंगा करो प्रथमन म्हणा पांडुरंगा करो प्रथमन टाळ्या वाजवा जोरदार टाळ्या वाजवा क्या बात महाराज म्हणले पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी पुढे या ना इकडे पुढे हॅलो इथे दोन्हीच्या मध्ये बस पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तकधारिणी भयदाम जड्यांधकारापहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां
वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायुगपीठे तटे भीमरत्यां मुरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाण्वमहासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्तचोर प्रभो, जय जय माखन चोर, जयांचे केलिया स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता, ज्याची गरजता पवाडे कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग, याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगतवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारा यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र पांगरी कुटे या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने वैकुंठवासी प्रल्हाद महाराज बाविस्कर आणि समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्याने सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्यांच्या मुखातून आपण रामकथा श्रवण करत आहात, त्या भागवत कथा श्रवण करत आहात, त्या हरिभक्त परायण आमचे प्रभू महाराज गोभनीकर महाराजांच्या मुखातून आपण भागवत कथा श्रवण करत आहात आणि त्याचं सौजन्य आहे वैकुंठवासी प्रल्हाद हबप प्रल्हाद रामभाऊ बाविस्कर यांच्या स्मृती प्रित्यर्थ गजानन प्रल्हाद बाविस्कर आणि संतोष प्रल्हाद बाविस्कर। आणि विना पण त्यांनीच दिला वाटतं आहे का नाही? काय गोड विना आहे हो, टाळ्या वाजवा एकदा यांच्यासाठी। वा, खुश झालो बघा मी त्या विण्याकडे पाहिल्यानंतर आहे का नाही? म्हणून त्यांच्याकडून आहे आज कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडून आहे। मला वाटतं गेल्या वर्षी पण तुमच्याकडेच होतं आहे का नाही? मला वाटतं 2 वर्ष झाले तुमच्याकडेच आहे ना? 3 वर्ष झाले का? हो, 5 वर्ष असतं सरकार, बरोबर आहे ना? बरोबर आहे का नाही? 5 वर्षांनी बदलायचा निर्णय झाला तर बदलू शकतो आपण आहे का नाही? तोपर्यंत इच्छा असली तरी बदलता येत नसता, लक्षात ठेवा। म्हणून ज्यांच्याकडून कीर्तनाचं सौजन्य आहे ते श्री प्रकाश पंढरीनाथ कुटे आणि भगवान पंढरीनाथ कुटे मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव याचे संचालक आणि बँकेचे संचालक, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा। तुम्ही टाळ्या वाजवायला कमी पडता बघा, जोरदार टाळ्या म्हणल्यावर कशा आल्या पाहिजेत? हां, त्याला काय ते पैसे देतात, तुम्ही टाळ्या तर वाजवा फुकटच्या, का ते बी द्यायला नको वाटतं आहे का नाही? म्हणून त्यांना धन्यवाद देतो। मृदंगाचार्य आपल्याच गावचे भाषे अक्षय भाऊ महाराज मापारी आहे का नाही? असं मापाऱ्याचं वजन वेगळ्या क्षेत्रात आहे, तुम्ही वेगळीकडे आलात, बरोबर आहे ना? आहे का नाही? लोणार आहे का नाही? असे आमचे अक्षय महाराज मापारी महाराजांना धन्यवाद। आपल्याच गावचे सुपुत्र आमचे सूरज महाराज कुटे जगन्नाथ भाऊंचे चिरंजीव, गोड वादन आहे, दोघांनाही धन्यवाद देतो। सुंदर ज्यांची चाल आपण ऐकली ते हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाघ, हरिभक्त परायण भागवत महाराज, विदर्भ भास्कर महाराज हरिभक्त परायण आमचे विदर्भ कोकिळा गणेश महाराज जटाडे आणि त्याच्यानंतर केशव महाराज इंगोले, बरोबर आहे ना? कोणते आहेत केशव महाराज? आले नाही का? बरं बरं बरं, केशव महाराज आहे। आणि तुम्ही सगळी तोपदार मामा तुम्ही इकडून या बरं, तुम्ही 4-5 पोरं झाकून घेतले पा, ते बारीक बारीक दिसत हां इकडून आले म्हणजे बरं आहे का नाही? त्यांना सुद्धा चोपदार महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो। आणि साऊंडवाले आमचे भुजंग भाऊ मोरकर महाराजच आहेत ते बरं का, पण आता या क्षेत्राकडे वळलेले आहेत आणि गोड साऊंड आहे, त्यांनाही धन्यवाद देतो। बाहेरगावची मंडळी आमानीकर तरी दिसलेत मला, बाकी पण बाहेरगावावरून किती लोक आले? हात वर करा बरं, बाहेरगावचे करा, हात वर करा। वा, भरपूर आले हो, तिकडे बी आले, लांब बसले आहे की बाहेरगावची भरपूर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो। सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठाला विठाला आमचे हार्मोनियम वादक हरिभक्त परायण सुभाष गावातले आहेत ना?
हा सुभाष महाराज मी पाहिलेले आहे त्यांना बराच वेळ. सुभाष महाराज आहेत. महाराजांना सुद्धा धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. सर्वांनी लक्ष देऊन कीर्तन ऐका. आपले आपले मोबाईल फ्लाईट मोड, स्विच ऑफ किंवा सायलेंट करून ठेवा आणि जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा आणि प्रश्न विचारले तर उत्तर देत चला. चुकलं तर चुकू द्या, मी काही तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून. बरोबर आहे ना. त्याच्यामुळे हस्त खेळत राहा. संवादातून बघा गुरुजी विद्यार्थ्याशी संवाद करणारे असले की विषय लवकर समजत असतो. बरोबर आहे का नाही. तसं महाराज म्हणजे गुरुजीचीच भूमिका आहे. अर्भकाचे साठी पंथी हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. सध्या तुमचं माझं नातं म्हणजे गुरुजीचं विद्यार्थ्याचंच आहे असं समजा. बरोबर आहे. त्याच्यामुळं संवाद करत राहा, बोलत राहा. चुकलं चुकू द्या, मी काय अपमान वगैरे करणार नाही, पण बोलत राहा. विठाला विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात, ज्याचे गरजता पवाडे. त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्याच्या नंतर परिणाम काय होतो. आपल्याला सर्वात जास्त भीती आहे काळाची. बरोबर आहे. माणूस कशाला घाबरला नाही तर काळाला घाबरत असतो का नाही. काही माणसं म्हणतात आपण कुणाच्या बापाला भीत नाही, पण काळाला तर भीतो ना. बरोबर आहे ना. काळाला भीतो का नाही आपण. मग महाराज म्हणले त्या काळाला घाबरायची गरज नाही. कळी काळ पाया पडे. तो काळ तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. मग तो कोण. तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना. तो पंढरपूरचा राजा आहे. हे मी सांगत नाही. पुसा म्हणजे विचारा. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे माझं मत नसून 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. पुसा म्हणजे विचारा. ज्ञानदेव पुसे, जे पाठ आहे ते बोला. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड. एकानं असं ऐकलं म्हणे, याचा अर्थ करत असताना काही गोष्टीचा अर्थ कळत नाही म्हणे. पेरणीचे दिवस होते आणि ज्ञानेश्वर महाराजाला पेरायचं होतं आणि चाडच सापडणं म्हणे. म्हणून निवृत्तीनाथाला विचारलं, ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड. असं नाही बरं का. पुसा म्हणजे विचारा. बरोबर आहे का नाही. पुसा म्हणजे विचारा. हे माझं मत नाही. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं मत आहे. 4 वेदी जाण बोला. 6 ही शास्त्रे कारण 18 ही पुराणे हरिशी गाती. 18 पुराणात वर्णन कुणाचं आहे. त्या देवाचं वर्णन आहे. त्याच्या नामाचं महत्व सांगितलेलं आहे. शास्त्र असू द्या, पुराण असू द्या, वेद असू द्या, त्याच्याबद्दलच बोलणारे आहेत ना. म्हणून आमचं मत नाही. पहावे पुराणी विचारोनी. कीर्तनामध्ये माणसानं वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं मत मांडावं. आपलं मत घरी बायको पुढं मांडावं. ऐकलं तर नशीब समजावं, नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं. बरोबर आहे. आपल्या मताला किंमत आहे का. आपल्या मताला जर किंमत असती तर ह्या नेते लोकांना निर्णय आपल्याला विचारून घेतले असते. बरोबर आहे ना. आपल्या मताला काय किंमत देतात हे सांगा. मग आपल्या मताला परमार्थामध्ये किंमत नाही. परमार्थात वेदाचं, पुराणाचं, शास्त्राचं मत महत्वाचं आहे. तुकाराम महाराजांना जगाला सांगत असताना स्वतःच्या मताचा कधी आग्रह धरला नाही. मी जे बोलतो तुम्ही ते पुराणात बघा, वेदात बघा, शास्त्रात बघा, मग विश्वास ठेवा. म्हणून महाराज म्हणले, पुसा 6 चौ 18 जना. 6 शास्त्र 4 वेद 18 पुराणाचं हे मत आहे. कोणी म्हणाल आम्हाला पोवाडे गायला आवडत नाही, आम्हाला चिंतन करायला आवडतं. महाराज म्हणले, चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्या भगवंताच्या नामाचं चिंतन केल्याच्या नंतर भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. भोग आणि मोक्ष एकत्र देण्याची ताकद जर कशामध्ये आहे तर त्या भगवंताच्या नामामध्ये आहे. बरोबर आहे. मग महाराज आम्हाला भोगही नको ना आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. महाराज म्हणले, सोपं आहे. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. त्या भगवंताचं नाम घेतल्याच्या नंतर दुर्लभ असणारं वैकुंठ सुद्धा तुम्हाला सहज आणि सुलभ मिळतं. तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठाला. सज्जन हो, या नरदेहाचा जर विचार केला तर याच्यामध्ये फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पनैया, नर का कछु नाही होत. एखादं जनावर जर मेलं त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही. पण हे जर जनावर गेलं तर याचा कोणताच अवयव उपयोगाला येत नाही. विपाई आगीत पडे का भस्म होणे उडे. म्हणले त्याला जाळून टाकलं तर राख होते, पुरून टाकलं तर किडे खातात आणि रस्त्यावर फेकलं तर विष्ठा तयार होते. याच्यापेक्षा या नरदेहाचं काही होत नाही. महाराज म्हणले, या नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही.
पण याच नरदेहानं जर एखादं विशेष कर्म केलं तर याच्यासारखी ताकद पुन्हा दुसरी कशातच नाही. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ पाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. महाराज म्हणले पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. ज्याच्या हृदयामध्ये, ज्याच्या चित्तामध्ये, ज्याच्या मुखातून सारखं भगवंताचं नाम येत असतं त्याचा देह पवित्र आहे. नाहीतर या नरदेहाचा विचार केला तर हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा. देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा. परिचर्म घातले रे कुर्मी कीटकाचा साधा. परिचर्म घातले रे कुर्मी कीटकाचा साधा. रव रव दुर्गती आमंगळ पिका बाधा. रव रव दुर्गती रे अमंगळ पिका बाधा. स्मरे हरिहरा शरण जाये गोविंदा. स्मरे हरिहरा शरण जाये गोविंदे. पडिये दे मदालता जो हो जो रे बाळा. पडिये दे मदालता जो जो रे बाळा, जो रे बाळा. महाराज म्हणले हा देह नाशिवंत आहे, मळमूत्रानं बनलेला आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. मदालसा नावाची आई पोराला पाळण्यात टाकल्याबरोबर हा उपदेश करते, बाळा हा नाशिवंत देह आहे, मळमूत्रानं बनलेला आहे. हे कातड आहे म्हणून माणसं माणसाजवळ बसलेले आहे. हे कातड जर निघून गेलं तर कोणी कोणाजवळ बसणार सुद्धा नाही. याच्यासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. हा उपदेश पाळण्यात टाकल्याबरोबर आईनं पोराला केला. आणि आपली आई पोराला काय उपदेश करते लहानपणी? कपड्यात गुंडाळलेला असतं आणि त्याला अशी फेकते बघा. चल मामाची पोरगी बायको करायची, दमधर कोणाची करायची आणि कुठून आणायची तू सांगायचं काम पडणार आहे का? एका वर्षाच्या लेकराला बायको कळत असते का? होय माया हो बोला. एका वर्षाच्या लेकराला बायको कळते का? मग आपल्या लेकरावर आपण लहानपणापासून संस्कार टाकले ते हे असे, बरोबर आहे. एका आईनं आपल्या लेकरावर संस्कार टाकले, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही, बोला, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, भास्कर महाराज. श्रींची म्हणजे मासाहेब जिजाऊची इच्छा होती. अरे राजांना काय माहित होतं स्वराज्याची गरज आहे म्हणून, ती उणीव मासाहेबाला भासली, बरोबर आहे. सोपान महाराजाला नव्हतं माहीत कीर्तनकार व्हावं, बापानं ठरवलं होतं. सूरजला नव्हतं माहीत मृदंगाचार्य व्हावं, बापानं ठरवलं होतं. बापानं ठरवावं लागत असतं. आपला बाप कोण असावा आपल्या हातात नसतं, पण आपल्याला कोणाचा बाप व्हायचं हे आपल्या हातात असतं. तुम्ही ठरवा तुम्हाला कोणाचा बाप व्हायचं. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. महाराज हे स्वराज्य जर मिळाला असेल तर ही कृपा छत्रपतीपेक्षा मासाहेब जिजाऊची. अरे राजाला घडवलंच नसतं तर हे स्वराज्य मिळणं छत्रपती होणं हे कुठं अनुभवात आलं असतं का? नाही ना.
तसं मदालसा नावाच्या आईनं पोराला पाळण्यात टाकल्यावर उपदेश केला. हा नाशिवंत देह आहे, मळमूत्रानं बनलेला आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह जाईल, 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 जाईल त्याशी काळोबा खाईल, देह जाईल, जाईल त्याशी काळोबा खाईल, देह जाईल, 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 जाईल त्याची काळोबा खाईल, देह जाईल, जाईल त्याची काळोबा खाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल. मी म्हणायला की म्हणत जाऊ नका, मो बी शिजू द्या ना जरस. तुमचा आवाज चांगलाच आहे माहिती आहे सगळ्याला, पण आम्हाला बी येते जरा जरा, मग कळू द्या ना द्यायला, आहे का नाही. महाराज म्हणले हा देह जाणार आहे, बरोबर आहे का नाही. महाराज देहा पाचाचा आणीला उसना, शेकी ज्याचा त्याला देणे लागे, म्हणून म्हणतात मनुष्य जनमान मोली रे, मिट्टी में ना रोली रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल में, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे, अब जो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. पावला हा देह काग टाळी न्याये, न घडो उपाय घडो आले. आंधळ्या माणसाच्या टाळीत कावळा सापडावा, असा नरदेह आपल्याला सापडलेला आहे, बरोबर. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव हो म्हणती ते होती तरिका चित्ते न धरावे. एवढा सुंदर नरदेह आपल्याला मिळालेला आहे, ऐका बरं का. पण महाराज म्हणले भजन झालं नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही, बरोबर आहे. भजन झालं नाही तर त्याचा फारसा काही उपयोग होणार नाही. कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधती. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 8 होतात. कलर बदलून, क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही बी गोष्टी. तुला एक तर काळं होईल नाही तर गोरं होईल. इथं प्रत्येक व्हरायटी वेगळी. बांड मागा, ते म्हणतात हे नको हे पाय, ते काळं मागा, हे म्हणतात याच्यावर डाग बी नाही, हे निव्वळ काळ आहे. की कुत्रीकडे क्वालिटी आणि व्हरायटी दोन्ही गोष्टी आहे. संसार म्हणावं तर काय, बरोबर आहे का नाही सांगा. कोणी म्हणाल मानव बुद्धिवान प्राणी आहे. जिथं पोलिसाची बुद्धी बंद पडते तिथं कुत्रे आणावं लागतात. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला. मानव बुद्धिवान प्राणी, मग कुत्र्याला बुद्धी नाही का. कोणी म्हणाल मला मिशा आहे, मांजरीला बी आहे, काय ताण घेतो, बरोबर आहे का नाही सांगा. माणसाला भूक लागते, कुत्र्याला भूक लागते. अरे कुत्र्याला भूक लागली की कुत्रं मालका पुढं जाऊन गोंडा गोळतं, माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. फारसा फरक आहे का त्याच्यात सांगा. काही फरक नाही ना महाराज. मग या नरदेहात आल्यानंतर भजन झालं पाहिजे, नाही तर हा नाशिवंत आहे. म्हणून म्हणतात सज धज के जब मौत की सैजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज के जब मौत की
शहजादी आएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी। बघा एकदा ही सजून धजून आलं ना, लक्ष देऊन ऐका बरं का, एकदा मृत्यूची काळ वेळ ठिकाण आलं ना मग माणूस याचे त्याचे पाय धरत असतो. पण महाराज म्हणले याचे त्याचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडोने भागा, चोर निजल्या नाडोने भागा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोने भागा. आता जागा रे भाईनो जागा, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माच्या धन दारा पुत्रजन, बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या आहे जाणून, शरण रिघा देवाशी जगजोगी जगजोगी. जागे जागे बोलती जागता जगदेव, राखा काही भाव. आता जाग होण्याची गरज आहे. एक पहा तसा एकाची दहने, सावधत्या गुन्हेगारे न व्हा. एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो, पण त्याला वाटत नाही मला सुद्धा पोहोचवणार कोणीतरी आहे. म्हणतात ना, एक दिन तेरी भी डोली निकल जाएगी, चार कांधों पे सज धज के चली जाएगी. एक दिन तेरी भी डोली, एक दिन तेरी भी डोली निकल जाएगी, चार कांधों पे सज धज के चली जाएगी. एक दिवस चौघाच्या खांद्यावर आपली पालखी जाणार. मी एका ट्रकवर असं छान वाचलं बघा. आता हे रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळं काही काही अभ्यास रस्त्याने बी होतो बरं का. आता आम्ही रात्रंदिवस रस्त्यात काय सरपंच, आम्हाला रसच त्यात आहे. मी रात्री होतो त्र्यंबकेश्वरच्या जवळ, आज सकाळी औंढ्याला केलं, आता इथे उद्या सकाळी नगरला आहे. सोपं नाही नाही आहे की नाही, अवघड आहे. जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. काय म्हणतील भेटतंय ना पळशील ना, बरोबर आहे का नाही. आता त्याच्यासाठी पळणं राहिलेलंच नाही महाराज, बरोबर आहे का नाही. सोपं नाही. मग काही ट्रकवर ट्रॅक्टरवर टमटमवर पाठीमागून एखादं छान वाक्य लिहिलेलं असतं बघा. कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर मनोरंजन होतं, आणि कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर बोध मिळतो. मग कुठं काय लिहावं हे बी कळलं पाहिजे. आता या निवडणुकीच्या धावपळीत जरा 5G आहे कळलं तर बघा. या निवडणुकीच्या टायमानं उत्साही कार्यकर्त्यानं स्मशानभूमीत लिहिलं होतं 2024ला साहेब येणार म्हणजे येणार. जाईल कळलं त्याला धन्यवाद, बाकीच्या प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका बघा. अरे इथं आणतो का साहेब तू, कुठं काय लाव हे कळलं पाहिजे ना. मी गंगाखेडवरून गावाकडे येत होतो तेव्हा माझ्या समोर एक टमटम चाललेलं होतं. टमटम माहिती आहे ना तुम्हाला, ते दोरीन ओढून चालू करायचं. हां, आणि ते माझी इनोवा गाडीने ते पुढे टमटम चाललेलं, आणि त्याच्यावर लिहिलं होतं जळू नको बरोबरी कर. म्हणलं आता का इनोवा ऐकून टमटम घेऊ, जळू नको बरोबरी कर कुठं लिहिलं असावं. एखादी फॉर्च्युनर, पजेरो, ऑडी, BMW, जागवर, रेंज रोवर असे LC एखादी कार असेल तर लिहायला हरकत नाही. मी गावावरून नाशिकला चाललो तेव्हा संभाजीनगरला एका रिक्षावर मला वाचायला मिळालं. या ठिकाणी खोटं बोलणार नाही हा, म्हणजे इतर ठिकाणी बोलतो असाही गैरसमज करू नका. त्या रिक्षावर लिहिलं होतं प्यार कभी झुकता नहीं और हफ्ता कभी चुकता नहीं. चुकतच नाही, भरावं लागणार आहे. एका ट्रकवर असं विचार करायला लावलं वाक्य होतं, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी. आज मी गेलो उद्या तुला जावं लागणार आहे. अरे क्षणाचा सुद्धा माणसाचा भरोसा नाही. क्षणभंग भरवसा वारी सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा.
पुढे हुशार थोर आहे ओळसागा राम राम स्मरा आधी लावू करा गाठ घाला मुळबंदी सांडा वाहू घी उपाधी लक्ष लावून राहा गोविंदे गा. महाराज म्हणले काही क्षणाचं जीवन आहे आणि मृत्यूची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरत असतो. म्हणून म्हणतात जीवडा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम. जीवड़ा जीवड़ा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम अब तुम क्षणाचं जीवन आहे. मग मृत्यूची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो. बरोबर आहे का नाही. पहिल्यांदा पाय धरतो घरच्याचे किती पैसे लागू द्या पण मी मिळू नाही पैसे बाबू दवाखान्यात नाही रे आहे का नाही. लक्ष दे नाही का. मरणाची भीती वाटली की पहिले पाय धरतो घरच्याचे की मला दवाखान्यात घेऊन जा. घरच्याने घरच्याचं काम केलं दवाखान्यात नेलं की मग पाय धरतो डॉक्टरांचे. डॉक्टर साहेब किती पैसे लागू द्या रोज 2-2 कीर्तन केलेले आहेत. लक्ष द्या डॉक्टर साहेब किती बी पैसे लागू द्या पण मी मेलो नाही पाहिजे बघा. मग धरणार पाय माणूस डॉक्टराचे. डॉक्टर म्हणतो अरे माझ्या हातात असतं तर मग मी तरी राहिलो असतो ना. वाचवणं जर डॉक्टरच्या हातात असतं तर निदान डॉक्टर तरी राहिले असते ना. बरोबर आहे का नाही. ते म्हणतात प्रयत्न करणं आमच्या हातात आहे. प्रयत्न करणं आमच्या हातात आहे. शेवटी कुणाची इच्छा एक चक्रपाणी वाचुनिया हो एक चक्रपाणी वाचुनिया हो एक चक्रपाणी वाचुनिया हो एक चक्रपाणी वाचुनिया हो तुक म्हणे तुला सोडवी न कोणी तुक म्हणे तुला सोडवी न कोणी हो एक चक्रपाणी वाचुनिया हो एक चक्रपाणी वाचुनिया हो तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी हो एका चक्रपाणी वाचुनिया हो एका चक्रपाणी वाचुनिया तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचुनिया. याचे त्याचे पाय धरून मृत्यूची भीती घालवता येणार नाही. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल ना. मला सांगा तुम्ही एखाद्याच्या घरी गेले आणि एखाद्याच्या घरी गेल्यावर तिथलं कुत्रं जर आपल्या अंगावर धावून आलं तर आपण त्या कुत्र्याला हाड म्हणावं का. नाही. त्याला हाडही म्हणू नये आणि त्याला दगडही मारू नये. हाड म्हणले तर परत चवताळून येईल. भुंकणाऱ्या कुत्र्याला हाड म्हणूच नाही. मग ते सप्त्यात भुकणारे असू द्या. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला. हा भुंकती ते द्यावे भुंकू आपण नाही त्याचे शिकू. महाराजांचं प्रमाण आहे. मी काय माझ्या मनाचं बोलत नाही. भुंकणाऱ्याला तुम्ही आडवं बोलू त्याचं चालू द्या ना. अडचण काय आपल्याला. पण भुंकण्याची परवानगी आहे.
चला आठवलं म्हणून बोलतो. एकदा विदेशातले कुत्रे भारतात आले. कुत्र्याचंच आहे बरं काय. विदेशातले कुत्रे भारतात आले. मग भारतातले कुत्रे एअरपोर्टवर त्यांना घ्यायला गेले. जातात ना माणसं, बरोबर आहे ना. ज्याच्या त्याच्या बिरादरीचे माणसं आले की जे ते जातात. मग हे भारतातले कुत्रे गेले, विदेशातले कुत्रे आल्यानंतर या भारतातल्या कुत्र्याने विचारलं काय चाललं. विदेशातल्या कुत्र्याने सांगितलं मस्त चाललं. कसा झाला प्रवास. चांगला झाला प्रवास. मग कसे बोलले ते, शेपूट हालून. काय चाललं, बरं चाललं, कसं काय झाला प्रवास, चांगला झाला, असं दोघांच्या गप्पा चालल्या. मग हे भारतातले कुत्रे त्या विदेशातल्या कुत्र्याला इथं आल्यावर म्हणले चांगला प्रवास झाला. म्हणे हो. मग किती दिवस राहण्याची इच्छा आहे भारतात. विदेशातले कुत्रे म्हणले आता काही भारतातून माघारी जायची इच्छा नाही. अहो म्हणे तुमच्या इकडे काही खाया प्यायला नाही का. नाही चांगलं आहे म्हणे, पिझ्झा बर्गर वगैरे सगळं आमच्या इकडूनच इकडं आलेलं आहे. खायला म्हणसाल तर आमच्या देशा इकडे एवढं चांगलं इकडं नाही. मग वातावरण, क्लायमेट, वातावरण बी तिकडं सुंदर आहे म्हणे. म्हणजे भारतातले कुत्रे म्हणले तिकडं वातावरण सुंदर आहे, खायला प्यायला आहे, राहायची व्यवस्था आहे. मग तुम्ही तिथं सोडून भारतात राहायला काय इच्छा करता. त्या कुत्र्यानं सांगितलं तिकडं खायला चांगलं आहे, राहायला चांगलं आहे, वातावरण चांगलं आहे, तिकडं भुकण्याची परवानगी नाही, भारतात आहे म्हणून इथं राहायचंय. कळलं माझं बोलणं. भुकण्याची परवानगी. मग भुंक तिथे द्यावे भुंकू, आपण नाही त्याचे शिकू. हाड म्हणू नका त्याला. आपल्यावर भुंकणाऱ्या कुत्र्याला थांबून दगड मारल्यापेक्षा बिस्किट जवळ ठेवा. कळलं माझं बोलणं तुम्हाला. हाड म्हणायची गरज नाही, तोंडात द्या, चगळत बसू द्या, बरोबर आहे. ऐका मग हे लक्ष द्या. मग त्या घरी गेले तर कुत्रं धावून आलं तर हाड म्हणू नका. नंबर 1, दगड मारू नका. दगड मारलं तर अंगावर धावून येईल, चावण्याची भीती आहे. मग हाडही म्हणायचं नाही, दगडही मारायचं नाही. मग त्याचं भुंकणं कसं थांबल. महाराज थांबेल ना. त्याचं भुंकणं थांबण्यासाठी त्याच्या मालकाला आवाज द्या. ओ भगवानराव, नाही तर काय आपले काय नाव आहे, हा ठीक आहे आपले ते प्रकाशराव. ओ प्रकाशराव, हे तुमच्या कुत्र्याला आवरा. म्हणते प्रकाशराव म्हणतील आहे टॉमी इकडे चाल, इकडे पाहुणे आहेत ते आपले महाराज आहेत. असं म्हणलं की ते कुत्रं येतं. बरं ते कुत्रं येतं, मालकाच्या पायाजवळ उभं राहतं. आणि मग पाहुण्याला मालक म्हणतो या आता. बघा मी तुम्हाला कळलं असं सांगतो. पाहुण्याला मालक म्हणतो या आता. मग ते पाहुणे म्हणतात अहो ते कुत्रं, अहो मी उभा आहे. त्याच्या काय बापाची हिंमत आहे आता इथून हालायची. मी उभा आहे ना. त्याचा मालक इथं उभा असताना त्याची भुंकण्याची काय लायकी आहे. म्हणून मालकाला सांगतात कुत्र्यांना आवरा. नाही कळलं का तुम्हाला. बरोबर आहे का नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. मालकाला सांग. कुत्र भुकते त्याच्या नादी नाहीत लागत. म्हणतात अहो ते आवरा ना, तुम्ही आवरा त्यांना. तसं मग ते मालक म्हणतात आता या तुम्ही, टेन्शन घेऊ नका, मी उभा आहे ना. तसं ऐका. भुंकणाऱ्या कुत्र्याला हाड म्हणून दगड मारून प्रश्न सुटणार नाही. त्याच्या मालकाच्या नावानं हाक मारा. तसा हा काळ ज्याच्या कामाला आहे, तुम्ही त्या काळाच्या नादी नका ना लागू. हा ज्याच्या कामाला आहे त्याच्या मालकाच्या नावाचे पोवाडे गा. ज्याचे गरजती पवाडे, ज्याचे गरजती पवाडे, ज्याचे गरजता 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 पवाडे. कडी काळ पाया पडे, कडी काळ पाया पडे, कडी काळ पाया पडे, कडी काळ पाया पडे. तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. ज्याची गरजता पवाडे. परिणाम काळाच्या पाया पडू नका, कळी काळ पाया पडे. अजून सोपं करून सांगू. तुम्ही पंचायत समितीत गेले आणि एखाद्या अधिकाऱ्यानं जर तुमची फाईल पुढे सरकवली नाही,
तर त्या अधिकाऱ्यासोबत भांडू नका. मग तुमच्या नेत्याला फोन करा आणि त्याच्या कानाला फोन लावा. साहेब ही अशी अशी फाईल आहे ना, हा अधिकारी करत नाही, दे त्याच्याकडे फोन. का रे माझा आला का तुला, असे म्हणतात बरं का ते. माझा कार्यकर्ता येतो, साहेब करतो काम. काम झालं का नाही आपलं. अधिकाऱ्यासोबत भांडू नका, त्या खात्याच्या नेत्याला फोन करा. तसं या काळाला तुम्ही भांडत बसू नका, याच्या पाया पडू नका, तो ऐकणार नाही तुमचं. मारा हाक देवा भय अट्टहासे, जव काळ आशे दुरी ठेला, बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आजपर्यंत इथपर्यंत आलो, आता हे तुझ्या हातात आहे बाबा. त्याच्या नावाने हाक मारा, त्याच्या नावाचे पोवाडे गा. पोवाडे म्हणजे काय, भजन. पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे कीर्तन, पोवाडे म्हणजे अभंग. गायीन लीळा चरित्र पोवाडे, किंवा दिन रजनी हाची धंदा, बोला गोविंदाचे पोवाडे. पोवाडे म्हणजे लक्ष कळलं ना तुम्हाला. पोवाडा म्हणजे भजन. एखादा माणूस एखादा माणसाबद्दल गोड बोलायला की माणसं म्हणतात आहे त्याचे पोवाडे लय गाऊ नको इथं. कळलं का आता पोवाडा तुम्हाला, बरोबर आहे ना. लय सानप महाराज घेऊन उड्या हाण नको. तुम्ही 4-5 जण पहा काय करायचं तर, बरोबर आहे का नाही. लक्ष देऊ नका, त्याचे लय पोवाडे आपल्या जवळ गाऊ नको. पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे नामस्मरण. पोवाडा म्हणजे दुसरं काय. अहो शाहीर काय करतो, शिवाजी महाराजाचा पोवाडा गातो. डफावर थाप तुंतुण्याची, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिव प्रभू जगातो गुणगान जी. असं आहे ना. चरित्र शिवाजी महाराजाचं पोवाडं म्हणलं की उंच आवाजातच असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरेला सांगितलं, तानाजी माघवद्य नवमीच्या दिवशी गडावर जा, गड ताब्यात घ्या, गवताची गंजी पेटवा आणि कल्याण दरवाजात तुमचं अभिनंदन करण्यासाठी मी स्वतः येईन. तेव्हा तानाजी मालुसरेने सांगितलं, राजे माघवद्य नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो, गवताची गंजी पेटवतो, गडावर दाल दिसल्याबरोबर गडावर या, तुमचं अभिनंदन करण्यासाठी हात ताना कल्याण दरवाजात उभा असेल राजो. शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणलं असंच सांगावं लागेल का नाही. ते बरोबर आहे ना. त्या आवेशातच ते असतं ना, बरोबर आहे का नाही. उगा शाळेचे मास्तरीन पोरायल म्हणे शिवाजी महाराजांना अफजल खानाचा टेरेस फाडला. माय नसता फाळडात बरं झाला असतो. अरे ते त्या आवेशातच असलं पाहिजे ना. गरज नाही म्हणजे उंच स्वरात म्हणणे, यांनी प्रमाण म्हणलं होतं ना. उंच पहिलं आहे का नाही. गरज नाही म्हणजे उंच स्वरात म्हणणे. आभाळ काय व्हायला म्हणतात, गरजायला लागलं. म्हणून तुम्ही भगवंताच्या नामाचे पोवाडे गा, उंच स्वरात गा, पोवाडे गा, भजन गा, नामस्मरण करा. पण महाराज म्हणले हे जर करता आलं, लक्ष देऊ नाही का बरं का. ज्याचे गरजता पोवाडे, परिणाम कळी काळ पाया पडे. काळ तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. लक्ष देऊ नाही का बरं का. असं कुणाचं झालं महाराज, उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली माया हो. ऐकताय ना तुम्ही, ऐकताय ना. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी नेमकीच माहेरातून सासरला नांदायला निघाली. आणि ती अंत्ययात्रा तिथून चालली आणि ही पोरगी नांदायला निघाली. मग ह्या बाईच्या तोंडातून आलं म्हणे, माय या महाराजाला आजच मरायचं होतं का. मग ही पोरगी नांदाय चालली आणि या शुभ कामामध्ये ही अंत्ययात्रा तिथून चालली. या महाराजाला आजच मरायचं होतं का. हे शब्द नाथ महाराजांच्या कानावर आले. नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई तू या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईन. आता असं उठून बसणं शक्य आहे का कोणी, बोला बरं. बसल्यावर बाकीचे थांबतील का, बरोबर ना. बाकीचे थांबतील का. महाराज म्हणले, कळी काळ पाया पडे. काळावर बी विजय मिळवला या लोकांनी. दुसऱ्यांदा झाली तेव्हा एकनाथ महाराजाची दुसऱ्यांदा अंत्ययात्रा निघाली तेव्हा खांदेकऱ्याची चर्चा सुरू झाली. अरे बा म्हणे, एवढा मोठा महाराज पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालला का नाही. अरे भावकीशिवाय काय पर्याय आहे का, बरोबर आहे का नाही. भावकी म्हणजे अवघड आहे महाराजा. जिवंतपणी जगू देत नाही आणि मेल्यावर त्याच्याशिवाय जाता येत नाही. भावकीचा अवघडच आहे बरं. नशिबान भावकी चांगली मिळते. नाही तर भावकी म्हणजे फक्त मजा पाहण्यासाठी घेण्यासाठीच असते. रोज चांगलं राहतील आणि कार्यक्रमाच्या टायमाला रुसून बसतील, नाही तर घर लावून बसतील, बरोबर आहे. रोज बोलतात एकमेकाला, चहा पितात, पण ते भावकीचं अवघड काम असतं, बरोबर आहे का नाही. मग ती भावकीची चर्चा सुरू झाली. अरे एवढा मोठा महाराज पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालला का नाही.
नाथ महाराज पुन्हा उठून बसले आणि त्याला म्हणले ठेवा खाली, तुझ्या खांद्याची गरज नाही मला, कळी काळ पाया पडे. आणि तिसऱ्यांदा जलसमाधी घेतली एकनाथ महाराजांनी. याला म्हणतात ज्याची गरजता पवाडे, कळी काळ पाया पडे. विजय मिळवला, पण हे कशाच्या जोरावर? नामाच्या जोरावर मिळवला. बरोबर आहे ना? अजून उदाहरण सांगेन मी तुम्हाला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला, पाय काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतो. महाराज म्हणले, लक्ष देऊन ऐका, तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, हो तुकाराम तुकाराम. नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. धन्य तू गोपा समर्थ, धन्य तू गोपा समर्थ, धन्य तू गोपा समर्थ, धन्य तू गोपा समर्थ. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. टाळ्या विचार करून वाजवत जा, खर्चाचा विषय येतो. अजून 2-4 दिवस सप्ताह करायचा आहे आपल्याला. आजच एवढा खर्च झाल्यावर उद्या काय करायचं आपण? है जपून ठेवा. विठाला विठाला विठ्ठल. मृत्यूच्या डोक्यावर पाय देऊन सदेह वैकुंठ गमन तुकोबारायांनी केलं. आणि ऐका बरं का, जे तुकाराम महाराजांचं चरित्र वाचलेले आहे ना, तुकाराम महाराज गेल्यानंतर सुद्धा पुन्हा आपल्या पोरीसाठी खाली आले होते. कळी काळ पाया पडे. उदाहरण सांगेन मी, ही ताकद आहे नामामधली. ज्याचे गरजता पवाडे, कळी काळ पाया पडे. उदाहरण घ्या आजा मेळ्याच्या जीवनातलं. भागवतात कदाचित आज आपण ही कथा ऐकली असेल बरं का, 4था दिवस म्हणल्यावर. आजा मेळ्याच्या जीवनातलं उदाहरण घ्या. वेद पाठी कर्मकांडी ब्राह्मण, पण एक दिवस डोळ्यानं वाईट दृश्य पाहिलं आणि एका वेश्येला घेऊन घरी आला. म्हणून महाराज म्हणले, डोळ्यानं काय पाहायचं? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. बस जास्तीत जास्त पाप जर कशानं होत असेल तर डोळ्यानं होताच. ते वाईट दृश्य पाहिलं आणि त्या वेश्येला घेऊन घरी आला आणि त्या वेश्येसोबत राहायला लागला. बघा, काही दिवसानंतर काही महाराज लोक त्या गावातून चालले होते आणि त्यांनी गावातल्या लोकांना विचारलं, का हो इथे एखाद्या वैष्णव ब्राह्मणाचं घर आहे का, की जेणेकरून आमच्या जेवणाची व्यवस्था होईल? गावातल्या चांडाळ चौकडीनं आजा मेळ्याचं घर दाखवलं. चांडाळ चौकडी असते ना गावात, प्रत्येक गावाला एक वट्टा असतो बघा, आणि त्या वट्ट्यावर गावातली IAS IPS IG DIG MPSC UPSC उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बसलेले असतात. गुल्प गेलेले, डायनामा गेलेले, सर्व्हिसिंगला आलेले, धक्क्याला लागलेले, आहे का नाही? आणि उसण्यात तंबाखूला उसना चुना लावून गावातली सपट परिवार महाचर्चा त्या वट्यावर चालत राहते बरं का. बरं, हे गावातले CCTV कॅमेरेच बरं, कोणाच्या घरी कोण आलं, किती वाजता आलं, यायला विचारायचं फक्त. बरं, हे एवढ्या मोकळ्या मनाचे असतात की यायला बोलायची गरज नाही, ते स्वतःहून पाहुण्याला बोलतात.
आमच्या गावात एकाच्या पोराला पाहुणे पाहायला आले आणि वट्यावर बसलेले पाहुण्याला म्हणले कसं काय ये ना केलं. ते पाहुणे म्हणले शामरावचं पोरग पाहायला आलो. शामरावचं पोरग त्याच्या पोराला तर घुरं येते मोडली भांडण ह्याच्या दारात. तू काय काय म्हणलं अरे सभागती म्हणलो अरे पण वाटुळं गेलं ना त्याचं. बरोबर आहे का नाही. मग या गावातल्या चांडाळ चौकडीनं आजा मेळ्याचं घर दाखवलं. आम्ही हे महाराज लोक गेले म्हणले आजा मेळ्याचं घर हेच आहे का. ती वेश्या बाहेर आली म्हणली हो. मग आमची भोजनाची व्यवस्था होईल का. थोडक्यात सांगतो विषय मोठा आहे बरं का. आमची भोजनाची व्यवस्था होईल का. ती वेश्या होती बरं का पण ती निर्मळ स्वभावाची होती. ती म्हणले अहो महाराज मी एक वेश्या आहे. हाजा मेळी इथे मला घेऊन आलेला आहे. माझ्या हातचं तुम्हाला खाऊ घालेल तर त्याचं पाप मला लागेल. मग तुम्हाला कोरडा शिदा देते तुम्ही तुमचं बनवा आणि हाताने खा. त्याने कोरडा शिदा दिला आणि तिथं बनवलं आणि जेवण केलं आणि तिथं झाडाखाली भजन करत बसले. कारण म्हणतात ज्याच्या नावाचं भोजन केलं त्याच्या नावाचं भजन केलं पाहिजे. बरोबर आहे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्याचं खावं मीठ त्याची वाट लावावी नीट. हा बरोबर आहे ना. नाही मग हे भजन करत बसले आणि भजन करत बसल्यानंतर आजा मेळ आला. आजा मेळ आला आणि त्याची रोजची लोळायची जागा होती ती दारू पिऊन आल्यावर बरं का. आजा मेळ आला आणि ते भजन चालू होतं. अय बंद करो म्हणे. भजन बंद झालं. चला उडा म्हणे इथून पहिल्यांदा चला उडा. तिकडून बायकोनं आवाज दिला ओ मी बसवलंय. हा मग बसा. ही पावरच वेगळी आहे बरं का. ही पावरच वेगळी आहे. किती मोठ्या मिशा ठेवा तुम्ही. घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या घरी येताना आशा पिळायच्या. शेंडे दाबूनच घरी यायचं बघा. काय आता आम्ही एक 15 दिवसापूर्वी एका मंत्र्याच्या घरी गेलतो. घडलेलं बरं नाव नाही सांगत फक्त. आणि आम्ही 10-5 जण बसलो असे आणि त्या मंत्र्याच्या बायकोनं नवऱ्याकडे असं बोट केलं. काहीच बोलली नाही फक्त असं बोट केलं. ते 15 माणसातून उठून गेले आणि बायको म्हणे काय काम आहे. ते म्हणे काहीच काम नाही या बोटात किती ताकद आहे पाहिजे होत. बरं आहे का आता ताकदच वेगळी आहे महाराज. बायकोची पावर माणसाला लग्नाच्या दिवशीच कळावी. एकूण 1000 माणसं घेऊन जावं लागतात तेव्हा तिकून वाघीण एकटी येते. त्याच दिवशी तिची ताकद माणसाला कळाली पाहिजे. बरोबर आहे. एक बाई नवऱ्याला म्हणे हो मला ब्युटी पार्लरला जायचं म्हणे. जरा लक्ष देऊन आहे का बरं का. मला ब्युटी पार्लरला जायचं म्हणे. नवरा म्हणे कशाला. मला केस सरळ करायचे म्हणे. ते स्ट्रेटनिंग आलंय आता आहे का केस सरळ बायाला कळत. मला केस सरळ करायचेत म्हणे. नवरा म्हणे मग त्याला ब्युटी पार्लरला जायची काय गरज आहे आणि मग त्याच्याशिवाय कसे सरळ होतील म्हणे. अगं म्हणे लग्न झाल्यावर तो माझ्या घरातले सगळे माणसं सरळ केले आणि केसासाठी तिकडे काय जाती तू आता. बरोबर आहे का नाही सांगा. काय कमी ताकद आहे तुझ्यात. बरोबर आहे का. एक बाई नवऱ्याला म्हणे का हो हे मोदी साहेब म्हणे एका दिवसात 4-4 देशात कस काय जाऊन येतात म्हणे. नवरा म्हणे त्याची बायको संग नाही कळलं का तुम्हाला. बायको असल्यावर मालेगावून इथे यायला संध्याकाळ होती. बरोबर आहे का नाही. ती म्हणे हो मी बसवलाय म्हणे. अजून आठवलं म्हणून बोलतो आता. एक पोरग मायला म्हणे जरा 4G आहे. मायला म्हणे माय मी एवढा मोठा काही होईन ग म्हणे. आपल्या इकडलीच भाषा बोलतो. हा माय मी एवढा मोठा कधी होईल ग म्हणे की तुला न विचारता घराच्या बाहेर जाऊ शकल. त्याची माय म्हणे तू बाप अजून एवढा मोठा झाला नाही. नाही कळलं का. नाही कळलं का तुम्हाला. कळलं ना. हा ऐका बघा. ती म्हणे हो मी बसवलाय. हा मग बसा म्हणे काय अडचण नाही. बसा म्हणे काय प्रॉब्लेम नाही. ते भजन करल्यानंतर ते साधू लोक महाराज लोक म्हणले हो आम्हाला दक्षिणा पाहिजे मग आम्ही इथून जातो. दक्षिणा पाहिजे. मग काय दक्षिणा मागितली. काय नाही म्हणे तुमच्या होणाऱ्या पुलाचं नाव नारायण ठेवा. बस एवढीच दक्षिणा द्या. आणि ऐका त्या होणाऱ्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. का नारायण नाव ठेवलं की निदान या पोराच्या निमित्तानं तरी याच्या मुखातून देवाचं नाव यावं आणि याचा उद्धार व्हावा. ऐका बरं का. आणि मग त्याची प्रीती त्या नारायणावर जडली. नारायण काय करतो. नारायण जेवला का. नारायण कुठे आहे. नारायण झोपला का. सारखं नारायण 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 मुखातून आलं. आणि एक दिवस अंतकाळ जवळ आला आणि यमाचे यमदूत घ्यायला आले. आणि यमदूत आल्यानंतर यांना सांगे नारायणा धाव नारायणा धाव. आणि देवदूत तिथं आले घ्यायला याला. यमदूत म्हणले तुम्ही इथं कसं काय. देवदूत म्हणले ऐकलं नाही का नारायणा धाव म्हणलेला. देवदूताला यमदूत म्हणले हो त्याने त्याच्या पोराला हाक मारली तुमच्या देवाला नाही. अरे म्हणे आमच्या पोराचं आमच्या देवाचं नाव याच्या पोराला ठेवलं का ह्याच्या पोराचं नाव आमच्या देवाला ठेवलं. ते म्हणले आम्हाला या भानगडीतच पडायचं नाही. आणि तो संवाद या आजा मेळ्यानं ऐकला बरं का. पोराच्या निमित्तानं नाव घेतलं आजा मेळ्याने. सांकेत्यम परिहास्यम वा
संकेतानं घ्या, हास्यानं घ्या, परिहास्यानं घ्या, विनोदानं घ्या, पण देवाचं नाव घ्या. विस्तवाला प्रेमानं धरलं तरी हातच भाजणार आहे आणि रागानं धरलं तरी हातच भाजणार आहे. रोगरच्या बाटलीची आरती केली नंतर पिली, बोला मग काय वाचणार आहे का? आरती करून प्या नाहीतर रागाने प्या, नळ्या ठरलेल्याच आहेत. विठाला विठाला महाराज म्हणले बघा, हास्यानं घ्या, परिहास्यानं घ्या, विनोदानं घ्या, संकेतानं घ्या, पण देवाचं नाव घ्या. संकेतानं नाव घेणं कसं असतं बघा. एका बाईच्या दारातून आम्ही दोघं तिघं चाललो आणि त्या बाईनं महाराज पाहिला की तळपायची आग मस्तकाला जायची आणि ती भांडे घासू लागली. ती बाकीच्या मायापेक्षा तब्येतीन चांगली होती. ती बाई भांडे घासता घासता करी थिर बोक्यायला तो उत आलाय, सऱ्या गावान उधळायला लागली. मी गणेश महाराजाला म्हणलं, इथं तर मांजर नाही बोक्या नाही. म्हणे म्हातारी आपल्यालाच म्हणायली चला पुढे. संकेतानं नाव घेणं सांगू का तुम्हाला. शेजारणीचे भांडण झालं ना तर ती शेजारीन आपल्या दारात बांधलेल्या शेळीला भांडण शिव्या देते. पा मरण बी माय ती शेजारीन म्हणते पा 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 कशी शिवा द्यायली पा. ती म्हणते आता मी काय माझ्या शेळीला बोलू नको काय. बरोबर आहे का नाही. संकेतानं नाव घेणं. अजून सांगू का तुम्हाला. एका ठिकाणी मी असं सांगितलं, कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणा. सगळ्या बाया विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या आणि एक बाई दुसरंच काहीतरी म्हणत होती. कीर्तन झालं मी त्या मायला म्हणलं, माय सर्व बाया विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या आणि तुम्ही काय म्हणत होत्या. अहो म्हणे महाराज विठ्ठल यायचं नाव आहे. मग एवढ्या माणसात त्याचं नाव कसं घेऊ. मग पिंट्याचा बाप म्हणत होते म्हणे. लक्षात आलं का. संकेतानं नाव घेणं याला म्हणतात. बरोबर आहे. नारायण हे पोराचं नाव होतं पण देवाला कळालं आणि महाराज म्हणतात त्या नारायण नामामुळं त्या आजा मेळ्याला काय तोही नेला देवा वैकुंठासी, तोही नेला देवा वैकुंठासी, नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. पाषाणाला पाना वाडी, पाषाणाला पाना, नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. वा. महाराज म्हणले आजा मेळा पापराशी, तोही नेला वैकुंठाशी, नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा. ही नारायण नामातली ताकद आहे. कळी काळ पाया पडे. यमदूत घ्यायला आले होते पण माघारी लावले का नाही. काळावर विजय मिळवायचा असेल तर ज्याचे गरजता पवाडे, कळी काळ पाया पडे. आणि तो कोण. अभंगाच्या दुसऱ्या पंढरीचा राणा, तो हा 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 पंढरीचा राणा, तो पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा. उसाचा हाच 18 जना, त्याचे कर्ज तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा राणा,
पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना. तो पंढरपूरचा राजा आहे. सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा, पंतप्रधान देशाचा राजा, पण या जगाचा राजा कानडा राजा पंढरीचा. 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 वेदालाही नशी कळला. वेदालाही नशी कळला. अंधपार याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला असा विटेवर बोला. उभय ठेविले हात कटेवर. उभय ठेविले हात कटेवर. पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. राखितो चोखोबाची गुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा. पंढरपूरचा राजा आहे. सगळ्यांनी म्हणायला पाहिजे होतं तुम्ही आहे की कानडा. जीव जाईल दमन म्हणा. दमन हा. कानडा राजा पंढरीचा. कानडा हा नाम्याची खीर चाखितो. चोखोबाची गुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा. कानडा जोरात. कानडा. वा असं म्हणायचं. कोणता महाराज म्हणू देत नाही. बरोबर आहे ना. भगवंता मा पंढरपूरचा राजा आहे तो. महाराज म्हणले तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचं हे मत आहे. हे माझं मत नाही. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्याचं चिंतन केल्याच्या नंतर भोगही मिळतं आणि मोक्षही मिळतं. ध्रुव बाळाची कथा आपण ऐकली असेल आहे की नाही. 36,000 वर्षापर्यंत ध्रुव बाळानं राज्य केलं आणि शेवटी आढळ पद दिलं. आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. आढळ पद दिलं ध्रुव बाळाला. म्हणजे भोगही आणि मोक्षही देण्याची ताकद त्याच्या चिंतनामध्ये आहे. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. कोणी म्हणाल आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. अभंगाचं वैकुंठासी जावे. वैकुंठासी जावे. वैकुंठासी जावे. वैकुंठासी जावे. वैकुंठाची जावे. वैकुंठाची जावे. वैकुंठाची जावे. वैकुंठाची जावे. तुका म्हणे जा चलावे. तुका म्हणे
म्हणे ज्याच्या नावे तो हा पंढरीचा राणा, तो हा पंढरीचा वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. कोणी म्हणाल महाराज आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणले वैकुंठाला जायचं ना, तर वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. तसं वैकुंठ सोपं नाही हा. वैकुंठी जावया तपाचे सायास, लागे करणे नास किंवा करणे लागे नास जीवा बहु. वैकुंठाला जायचं असेल तर तपश्चर्या करावी लागते बरं का. एवढं सोपं नाही वैकुंठ. आता माणूस मेला की सरळ एका मिनिटाच्या आत पत्रिकेवर लिहितात वैकुंठवाशी. 90 हाणून मेला तरी वैकुंठवाशी, आणि भजन करून मेला तरी वैकुंठवाशी. मग एका 90त जर वैकुंठ भेटत, हे 7-7 दिवस सप्ते करायची गरज काय, बरोबर. हे पावशेराचे टाळ वाजून छटाकाव आणायचे कशाला. नरकवाशी कोणी लिहित नाही, पण नरकात गेल्याशिवाय माणसं राहत नाही. सगळ्यांच्या पुढे वैकुंठवाशी लिहिला, कसाही मरू द्या कसाही वागू द्या वैकुंठवाशी. आणि पुन्हा सावडाच्या दिवशी त्याचं वर्णन ऐकाय पाहिजे. आणि पुन्हा वर्णन करणारे बाहेर गावचे असतात, त्याला काही ढेकळं माहीत नसतं याच्याबद्दल. मी त्या सावडात एक बोलत नाही बघा, आणि लग्नात एक बोलत नाही मी. त्या लग्नाच्या टायमाला लोक कदरलेली असतात. पहिलाच टाइम झालेला असतो नाचून नाचून, आणि पुन्हा म्हणतात आशीर्वाद द्या. काय डोमला आशीर्वाद घेता. आता एवढ्या लोकायला 4-4 तास बसून ठेवलं एका जाग्यावर, लेकरं बाळ हे ते, काय आशीर्वाद मिळणार आहे सांगा. टायमावर लग्न लागावं हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. याच्यापेक्षा मोठा काय आशीर्वाद आहे सांगा. मग त्या लग्नात एक बोलायचं नाही पहा, आपण बोलायला लावलं खालचे शिवा देतात, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे मी तिथे एक स्टेजवर जात नाही, सत्कार बी घेत नाही, जात बी नाही, बोलत बी नाही. आणि त्या सावडायला एक बोलत नाही बघा. हे कसं मेलेले आपल्याला माहित नाही, यानं काय गाव मातीत घातलेलं हे आपल्याला माहित नाही, बरोबर आहे. यानं काय केलेलं आहे माहीत नाही आपल्याला. चांगलंच बोलावं लागतं ना मेल्यावर, बरोबर आहे का नाही. हे कशाला बोलायचं, तिथं एक बोलत नाही. आणि ते बोलणारे लय मस्त बोलतात बघा. भाऊ गेल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या 2 मुली 4 मुलं झाली याची संपत्ती. याच्या जीवनातलं सगळ्यात मोठं काम आहे 2 मुलं आणि 4 मुली यांच्या मागे आहेत. आणि भगवंतानं यांना देवानं त्यांच्याजवळ चांगली जागा मिळून द्यावी. तिथं काय फ्लॅट सिस्टीम आहे का काय मला अजून कळलं नाही, बरोबर आहे का नाही. चांगली जागा द्यावी. ते बोलताना लय मजा येते बघा. आणि असे खालचे लगेच एकूण एकाला चिमटे घेतात. ते शेजारी बसलेले, अरे पहा ना याच्याबद्दल काय सांगणं चाललंय. ते म्हणतात मुक्काम मरण सांगू दे ना, मेलं ना आता वाईट काय बोलतो ते, जाऊ दे तिकडे, मेलं गेलं जाऊ तिकडे, बरोबर आहे का नाही. अशी मजा येते बघा. ते आता लय कीर्तनात बोलता येत नाही त्या गोष्टी, बरोबर आहे का नाही. मग ते वैकुंठ म्हणजे एवढं सोपं नसतं, बरोबर आहे. वैकुंठाला जायचं असेल तर तपश्चर्या करावी लागत असते महाराज. पण हे दुर्लभ असणारं वैकुंठ सहज आणि सुलभ जर मिळवायचं असेल तर महाराज म्हणले त्या भगवंताचं नाम घ्या. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तना. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी, बरोबर आहे का नाही. वैकुंठात कोण राहतं, देव, बरोबर आहे ना. मग देवाच्या ठिकाणी जायचं असेल तर त्या भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे. मी सुंदर उदाहरण सांगतो, नामामध्ये काय ताकद आहे एवढंच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. 2 भाऊ होते बघा, लक्ष देऊन ऐका. 2 भाऊ होते. एकाला भजन कीर्तन सप्ताह महाराज याची आवड होती, आणि एकाला भजन कीर्तन सप्ताह म्हणजे की जमायचं नाही. मी नेहमी सांगत असतो ना, सप्ताह चालला म्हणजे सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका, बरोबर आहे. आता काही बाहेर गावचे लोक कीर्तनाला आले आणि काही गावातले असून झोपले असतील. पुन्हा ऐकू येऊ नये म्हणून काशी फिट काहीतरी पांघरून घेतला असं काही नाही, बरोबर आहे का नाही. ज्याचा त्याचा प्रश्न आहे हा, बरोबर आहे ना. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, बरोबर आहे. काही सानप महाराजाचा कीर्तन म्हणून आवडीनं येतात. अरे कुणाचं कीर्तन आहे तुला माहिती आहे का आज, ते दुसऱ्याला सांगतं ना चालता चालता. कुणाचं रे, अरे ते सानप महाराज नाही का, टीव्हीवर पाहतो आपण यूट्यूबला, आता दुबईला कीर्तन करून आले ते महाराज. बरोबर बरोबर. ते म्हणतो मग मी काय करू. त्याला म्हणायचं लय मोठा महाराज आहे ते म्हणतो तुझ्या गळ्यात बांधून हिंड, मला काय कर, बरोबर आहे का नाही. आता त्याला नाही आवडत म्हणल्यावर तुम्ही करणार काय सांगा बरं. आवडत नसल्यावर त्याला पर्याय नाही करू शकत कोणी. आवडत नाही. एखाद्याला म्हणलं का नाही आवडत, ते म्हणते आवडत नाही मला, बाकीचं माहित नाही. आणि एखाद्याला म्हणा हे आवडले का तुम्हाला, हो का आवडले, आवडले बा, बाकी मला काही माहित नाही.
नाही म्हणलं की नाही, आणि त्याला काही कारण देता येत नाही, हो म्हणलं की हो, त्याला काही तुम्हाला पर्याय सांगता येणार नाही. बरोबर. काहीला भजन कीर्तन सप्ताह आवडतो आणि काहीला भजन कीर्तन सप्ताह म्हणलं की जमत नाही. बरोबर आहे. काही तर सरळ म्हणतात सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का? तू रात्रंदिवस संडासच करत राहतो. हा, तुझ्या घरी असेल ना संडास. बरोबर आहे का नाही? संडास बांधले तर जमत नाही का म्हणतात. अहो मी तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो. सरपंच गावची लोकसंख्या किती आहे? 2500. बर चला, 1000 मोबाईल गावात असतील का आपल्या? हा, 1000 धरा सर, तुम्ही कॅल्क्युलेटर काढा बघा. 1000 गुणिले 10,000. साध्यात साधा मोबाईल 10,000चा आहे. मग 20,000, 25,000, 30,000, 40,000, 50,000, लाख, 1.5 लाखापर्यंत मोबाईल आहे. बरोबर आहे. साध्यात साधा मोबाईल 10,000चा आहे. 1000 गुणिले 10,000 1 कोटी रुपयाचे गावात मोबाईल आहेत. तुम्ही हिशोब धरत नाही बरं. 1 कोटी रुपयाचे पांगरीत मोबाईल आहेत आणि एका मोबाईलचा 300 रुपयाचा रिचार्ज आहे. 299च्या कमी कोणताच रिचार्ज नाही. 1000 गुणिले 300, 3 लाख रुपये महिन्याचा मोबाईलचा पांगरीचा रिचार्ज आहे. 3 लाख. हा, 3 10 30 आणि वरच्या 2 महिन्याचे 6 लाख, 36 लाख रुपये एका वर्षाचा मोबाईलचा खर्च रिचार्जचा आहे पांगरीचा. हे काही थोताण नाही, काही गप्पा नाही, हे प्रॅक्टिकल आहे. 36 लाख रुपये नुसत्या मोबाईलच्या रिचार्जला चाललेत. कोटी रुपयाचे गावात मोबाईल आहेत. मग महाराज 36 लाख जर वर्षाला रिचार्जला चालले तर 6 लाख सप्त्याला गेले. मग काय झालं बोला? 6 लाख सप्त्याला. हे साधा रिचार्ज सांगितला मोबाईलचा. हा रिचार्ज तर लय महाग आहे महाराज. बरोबर आहे. या रिचार्ज न तर काय सप्ताह होईल आणि काय ते अवघड. बरोबर. त्याच्यापेक्षा बरोबर आहे का नाही? मग मला सांगा, का तिकडे जात नाही का? थोडंफार दुष्काळाची परिस्थिती आली की लोक आम्हाला म्हणतात, महाराज यंदा जरा तुमचा भाव कमी करा, पेटलंय, राख लागली, सगळी जळालंय, असे म्हणतात बरं का. आणि एखाद्या पिणाऱ्याला म्हणावं, दुष्काळ आहे यंदा, येरी पेटले तेरी पेटले, जळू द्या. बरोबर आहे का नाही? मग तिथं जळायला लागले, मग इथं बी जळू द्या. जळालं जरसं तर अडचण काय आपल्याला. बरोबर आहे. पण याला विरोध. कीर्तन भजन म्हणलं की जमत नाही. एका भावाला कीर्तन भजन जमायचं नाही आणि दुसऱ्या भावाला भजन कीर्तन सोडून काही आवडायचं नाही. बघा बरं का, रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं आणि विभीषणाला रामाचं नाव घेतल्याशिवाय झोप येत नव्हती. दोघं भाऊच होते सख्खे. हा, प्रल्हादाला देवाचं नाव घेतल्याशिवाय चैन पडत नव्हता आणि वडिलाला हिरण्यकश्यपूला देवाचं नाव आवडत नव्हतं. असं प्रत्येक घरात बी असू शकतं बरं का. असं घराघरात बी असू शकतं. कधी नवरा परमार्थिका असतो तर बायको नसते आणि कधी बायको असली तर नवरा नसतो. एखादा कीर्तनकार कीर्तन करून घरी गेला की बायको म्हणते, माय आला आमचं कीर्तन, हे त्याच्या नशिबात. आणि एखादी बाई भजनावून घरी गेली की हा आली आमची संतीन. बरोबर आहे का? हे जुळून येणं लय अवघड आहे बरं का. हे जुळून येणं फार अवघड आहे महाराज. मग ते एका भावाला भजन कीर्तन आवडायचं नाही, एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. पण एक दिवस पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले आणि या मोठ्या भावानं खंत व्यक्त केली. म्हणे, महाराज माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्याने एकदा तरी देवाचं नाव घ्यावं. तुम्ही काही बी करा त्याला एकदा तरी देवाचं नाव घ्यायला लावा. महाराज म्हणले, मी 4 दिवस इथं राहतो पण त्याला देवाचं नाव घ्यायला लावतो. 4 दिवस महाराज तिथं राहिले पण हा पठ्ठ्या 4 दिवस घरीच आला नाही. 4 दिवस महाराज म्हणले, ते आता येतच नाही तर त्याला देवाचं नाव कसं घ्यायला लावू? एक काम करा म्हणे, महाराज गेले अशी चर्चा करा, मग ते घरी येईल. आणि महाराज दरवाजाच्या आड लपून बसले. महाराज गेले अशी चर्चा झाली आणि तेवढ्यात हा पठ्ठ्या आला आणि दरवाजात वाकून पाहिलं. महाराजांनी त्याच्या दंडाला धरला. ओ सोडा म्हणे माझ्या दंडाला. ते महाराज म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे, मी तसलं काय म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. ते महाराज म्हणले, तू राम म्हण म्हणजे तुझ्या दंडाला सोडल. ते म्हणे, मी म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. ते महाराज म्हणले, तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझ्या दंडाला सोडत नाही. तो म्हणे, तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरा हो, मी राम म्हणणार नाही. कळलं तुम्हाला? राम म्हणणार नाही, याच्यात ते राम म्हणून गेलं. मागच्या पावसाळी अधिवेशनात अब्बू आझमीने सांगितलं, अध्यक्ष महोदय, वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे हे सांगायसाठी 2दा बोंबललास की
असंच प्रेमान म्हणलं असतं तर काय प्रॉब्लेम होता. बरोबर आहे. हे राम म्हणणार नाही याच्यात, राम म्हणून गेलं. महाराज म्हणले माझं काम झालं. हे रामनाम फक्त तुझ्याकडे जपून ठेव. आणि काही दिवसांनी त्याचा अंतकाळ जवळ आला. यमाचे यमदूत त्याला घेऊन गेले आणि तिथं कटघऱ्यामध्ये उभं केलं. खाली कोर्ट आहे, वर बी कोर्ट आहे. वरचा जज आहे यमराज, वकील आहे चित्रगुप्त, आरोपी आहेत आपण. चित्रगुप्ताकडे आपली खातेवही आहे. आपण खाली काय काय केलं. 90 घेत होता का? हो येस करा. कीर्तनाला जात होता का? नाही. फुल्ली मारा. सप्त्याला वर्गणी देत होता का? नाही. याच्यातलीच दाबत होता. 2दा फुल्ली हाना. बरोबर आहे का नाही? आपल्या सगळ्या कार्याचा अतिशय हिशोब होणार आहे. मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, सबको एक तराजू तोले, जो करता सो पाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता, मेरे मालिक की किताब में सब लोगों का खाता. आपली सगळ्याची खातेवही तिथे. खाली काय काय केलं चला. यमराजाने विचारलं काय काय केलं यानं खाली. म्हणे याची खातेवही पाहायचं कामच नाही. सगळं याच्या जीवनात पाप हे फक्त एकदा याच्या मुखातून नकळत रामनाम आलेलं आहे. म्हणजे यानं फक्त अकाउंट उघडलं जनधनचं आणि फक्त मोदीच्या 2000ची वाट पाहत बसतंय. बाकी पुन्हा पंचिंग नाही ना, कोणती एंट्री नाही ना, बॅलेन्स नाही. बस एकदा रामनाम घेतलेलं आहे म्हणे यानं, बाकी काही याच्या जीवनात नाही म्हणे. मग यमराजाने त्याला विचारलं एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे, तुझ्या पुण्याचं फळ तुला अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? ते म्हणे ते एकाच काहीतरी ते आहे ना. पुन्हा म्हणलं ना ते एकाच काहीतरी ते आहे ना, ते पहिलं द्या म्हणे. त्याला काही त्याची किंमत माहीत नव्हती. ते पहिल्यांदा द्या म्हणे, बाकीचं आपला आपण पाहत बसू. मग आता या यमराजाला कळना एका राम नामाचं फळ मी याला देऊ काय? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. महाराज म्हणले त्याच्या नामाची ताकद काही कमी आहे का? ऐका, अरे दगड तरले त्याच्या नामानं. बरोबर आहे ना. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. दगड तरले. आता एका राम नामाचं मोल काय करावं यमराजाला कळना. मग म्हणले चला देवाचा राजा कोण आहे? इंद्र. इंद्राकडे घेऊन जाऊ म्हणे याला. इंद्राकडे घेऊन गेले म्हणे यानं एकदा नाम घेतलेलं आहे, एका नामाचं पुण्य याच्याकडे काय फळ द्यावं? इंद्र म्हणे मी फक्त खुर्चीचा मालक आहे, निर्णय सगळे पवार साहेब घेत होते, मी फक्त फाईल आली की सही करून पाठवून द्यायचं म्हणे, काय डोकं लावत बसायचं नाही. मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे म्हणे. एकदा पुण्य सरलं की मला तुमच्यासारखं खाली जायचंय. मग पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका, क्षिणे पुण्य मरते लोकम विशांती. म्हणे आता चला ब्रह्मदेवाकडं. ब्रह्मदेव म्हणले अरे माझ्या हातात फळ द्यायचं नाही. चला म्हणे भगवान शंकराकडं. भगवान शंकर म्हणले मी भजन करतो पण फळाच्या अपेक्षेने नाही. म्हणे आता काय करावं बाबा? म्हणे आता ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. ते आता एकदा रामनाम घेतलेलं त्याच्यात पावर आली जरा. ते म्हणे अर चौघायला मेळ लागन, म्हणजे याच्यात काहीतरी ताकद आहे. ते म्हणे हो सकाळपासून पाहिलो म्हणे इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबाई नुसतं फिरवायला लागले म्हणे. तुम्ही मला काय द्यायचं ते पटकन इथं देऊन टाका आणि मोकळं करा. ते म्हणले बाबा आमच्या हातात नाहीये. एक रामनामाचं पुण्य काय आहे, ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जावं लागेल. तो म्हणे मी चालत येणार नाही. माझ्याकडे लक्ष द्या. मी चालत येणार नाही. तो कोण आहे त्याला माझ्याकडे घेऊन या. काय म्हणे ती? तो कोण आहे त्याला माझ्याकडे घेऊन या. ते म्हणले बाबा आता तो जगाचा मालक आहे त्याला तुझ्याकडे आणायचं का? मला काय करायचं म्हणे, तुम्हीच म्हणले द्यायचं, मग जे द्यायचं ते देऊन टाका, नाही तर त्याला इकडे घेऊन या, मला कुठं यायचं नाही म्हणे. आता आपण चालणार नाही म्हणे. आता आपण ते म्हणले बाबा आता एकच ठिकाण राहिलंय, मी चालूच शकत नाही म्हणे. म्हणे मग आता काय करायचं? पालखीत बसतो का? हां पालखीत बसतो म्हणे. पालखी आणली ऐका, आणि हा पालखीत बसला. एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या आणि खांदेकरी भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि यमराज चौघान पालखी खांद्यावर घेतली आणि वैकुंठाला निघाले. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. देव सिंहासनावर बसले होते. समोरून पालखी आलेली पाहिली. भगवंताला वाटलं अरे खांदेकरीची एवढी जबरदस्त, पालखीत बसणारा किती मोठा महात्मा असला पाहिजे. भगवंत म्हणले आता आपण सिंहासनावर बसणं बरोबर नाही. उठून आडवे पालखीला निघाले. देव आडवे चालत यायला लागले का हे चौघ म्हणे अरे याच्यासाठी तर देव उठून यायला लागला, आणि आपण तर याला लहान समजत होतो. अरे 1.5 एकरावालाचे पण कळू सुधरूच देई नको आले.
बरोबर आहे का नाही? सगळं सरकार हैराण करून सोडलं या ना, बरोबर आहे का नाही? आपण ते लहान समजत होतो, बरोबर आहे का नाही? ऐका म्हणे आता काय करावं बाबा, देव उठून यायला लागले आणि या चौघाईनं पाहिलं, देव आले, त्याच्या हाताला धरलं आणि सिंहासनावर आपल्या बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले आणि या चौघाईला म्हणले कशासाठी आली होती? म्हणे आता राहिलंय काय विचारायचं. म्हणे पण आले होते कशासाठी? म्हणे याने एकदा रामनाम घेतलेलं आहे, याचं फळ काय द्यावं आम्हा चौघाला कळणं म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. आता याला फळ देता तरी काय? हे आमच्या बोकांडी बसून आलं आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसले. अजून याला फळ मिळायला तरी काय पाहिजे? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना. विठोबार कुमारी हरी वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, ज्याची गरजता पवाडे कळी गाळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ तुमच्या समोर मांडला. बरोबर 7-8 मिनिटं माझ्या हातात आहे. बरोबर 11ला थांबणारी, 1 मिनिट कमी नाही बघा. हां, वेळेतच थांबलं पाहिजे, बरोबर आहे ना? पावसानं बदबद पडावं, उघडून जावं, झड लावू. 11 वाजून गेले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज? उरक म्हणतात. आता दुसरं काय म्हणणार आहे? आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा, हे शहाणपणाचं लक्षण असतं. अरे कुठंतरी थांबलं पाहिजे. समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठेतरी थांबलं पाहिजे. हां, वेळेत थांबावं माणसानं, वेळेत थांबलं पाहिजे माणसाने, बरोबर आहे का? वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. म्हणून जाता जाता एकच आहे आपला सुंदर सुरू असणारा सप्ताह. आणि मी दरवर्षीच आहे, सगळे महाराज बदलले पण मी दरवर्षीच आहे का नाही? त्याच्यामुळं मी तरी जास्त वेळ घेणं बरोबर नाही, बरोबर आहे ना? अरे रोजच मडन त्याला कोण रड म्हणायचं असं का? बरोबर आहे का नाही? मी दरवर्षीच आहे, पण या गावाचं प्रेम असं आहे. आल्या आल्या सगळे म्हणले मला, महाराज तुमचं ऐका वाटतं, तुम्ही जरा कमी केलं गेल्या वर्षी कीर्तन. म्हणलं यावर्षी अजिबात काटा हाणणार नाही आपण, बरोबर आहे ना? लक्ष देऊन ऐका, 11 म्हणजे 11, बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. आणि मला नाही आठवत, पण झालं असं काहीतरी कमी जास्त, बरोबर आहे का नाही? पण या गावाचं सगळ्यांचं प्रेम आहे आणि हे कार्यकर्त्या मंडळीचं, आणि मीही त्यांना टाळत नाही बरं का. नाही तर दरवर्षी एका गावात एवढे येणं मलाही शक्य नाही, कारण रोजच 2-2 कीर्तन आहे. पण त्यांचं प्रेम आहे सगळ्यांचं, म्हणून तुमच्या दर्शनाचा सुयोग येत असतो. आणि त्यांचं प्रेम आहे आणि आपलं सौजन्य खंबीर आहे. प्रकाशराव, भगवानराव, पंढरीनाथ कुठे, बरोबर आहे का नाही? यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. महाराजही दणकटे आणि सौजन्य बी दणकटे, काही ताण घ्यायचं काम नाही. आणि त्यांचं बी प्रेम आहे. बस त्यांची इच्छा होती आज लवकर यावं, पण ते मला जमलं नाही यायला. पण परत आलो की मी पुन्हा येईन. हां, पुन्हा म्हणजे मी येईन हो. आता काय तुम्ही तिकडंच जाता बुवा, काय करावं आता सांगा. म्हणून परत आल्यावर तुमच्या घरी मी नक्की येईल. पण आज या ठिकाणी त्यांच्याकडून हे सौजन्य आहे. त्या दोघांना बंधूंना, दोघं बंधूच आहेत नाही का नाही? दोघं बंधू आहेत, त्यांचे बाबा पिताश्री आहेत. त्या दोघा तिघांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. मालेगावला राहून सुद्धा आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे, बरोबर आहे? हे महत्वाचं आहे बरं. आपल्या गावात आपण काहीतरी देणं लागतो, हे फार महत्वाचं आहे बरं का. आणि मी नेहमी सांगत असतो बघा, माणसानं दिलं पाहिजे. आणि आता त्यांचं 2-3 वेळ नाव घेतलं तर ते आपण कौतुक बी आपल्याला वाटलं पाहिजे. हे बघा, माझी एकच पद्धत असते, आपल्यापेक्षा मोठा माणूस आला तर त्याचे पाय धरून जगा, आणि त्याचे पाय धरायची लाज वाटत असेल तर त्याच्यापेक्षा मोठं व्हा आणि त्याला पाय धरायला लावा. 2च पद्धतीने जगावं, जळून फायदा नाही. 2 पद्धतीने जगावं महाराज. 10वी नापास झालेल्या पोरानं मोदीला कमेंट करू नये, त्यानं राहिलेले विषय काढून घ्यावे आणि 11वीच्या ॲडमिशनची व्यवस्था पाहावी. अरे ते 140 करोड जे राजकारण्यात नेल बोलू द्या, बरोबर आहे ना? ते 100 काय लागतं ते आहे बस. आणून तुमच्या घरात बसू शकतो ना आम्ही, जेवण करा, कौतुक करा, निघून या, आपलं काम झालं. ते जेवणही करत नाही, कौतुकही करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतं. पिऊपीत जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन केला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे त्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागती, तू तेवढी कडी बसून घे ना.
ते कोंडा हा बरोबर आहे ना, ते तेवढी व्यवस्था करून घे. मग पीओपीचं पाहून घेऊ काय होईन आपण, बरोबर आहे ना, पाहून घेऊ. एखाद्यानं 4 व्हीलर गाडी घेतली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय. चांगली घेतली हो तुम्ही गाडी, नाही होत आमच्याकडून घेणं, पण तुम्ही घेतली तरी आम्हाला स्वाभिमान आहे हो. आमच्या गावात 4 व्हीलर आली म्हणजे आम्हीच आणली, का आनंद आहे आम्हाला. नाही सुखात उपयोगाला येणार, पण एखाद्या अडी अडचणीला आजारी पडलो तर तुम्ही गाडीत घेऊन जाणार नाही का मला, नाही म्हणणार आहे का त्या टायमाला. जेव्हा पेढे खा, कौतुक करा, निघून या, आपलं काम झालं. ते पेढे खात नाही कौतुकही करत नाही. 4 माणसं बाजूला घेत आणि चर्चा करता, हप्त्यावर घेतली असे. अरे हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय. देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तुझ्या पोटात गोळा उठायचं काही कामच नाही ना, बरोबर आहे का नाही. काय काम आहे महाराज सांगा बरं. बस चूक काढायची म्हणल्यावर कशात निघत नाही. आता होय प्रकाशराव, तुम्ही काय म्हणले का मला नाव घ्या, नाही. हे काय मला म्हणले नाही आमचे नाव घ्या ना, आम्ही सौजन्य दिलं. कार्यकर्ते बी नाही म्हणले त्याचं नाव घ्या, मी माझ्या मनानं घ्यायला लागलो. बरं नाही देणाराचं नाही घेऊत, कोणाचं घेऊ. देणाराचं घ्यायचं नाही, मग घ्यायचं कोणाचं नाव. आता त्या एखाद्याला आपलं, आता त्याचं नाव घेतल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उठल. तू 3 महाराजाचं सौजन्य घे ना, तू 3 दिवस लगातार येईल, बरोबर आहे ना. एखादी रेष मारली, ती छोटी करायची असेल तर पुसून नका टाकू, खालून मोठी रेष ओढा, ती आपोआप छोटी होती. त्याने 1 महाराज घेतला ना, अरे मी 2 घेतो, 2 दिवस महाराजांना नाव आपलं घेतलं पाहिजे. अडचण काय आपल्याला, काय प्रॉब्लेम आहे, करा. पुन्हा एकदा सांगेन, करताय आणि चुका काढत बसू नका. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. प्रतिक्रिया देत बसले तर काम सक्सेस होत नाही. हा तुम्हाला प्रतिसाद द्यावा लागेल. महाराज तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातली अभय नरका. चांगल्या कामाला मदत करावं लागल. चुका काढत बसल्यावर काय, महाराज येऊ नव्हता पाहिजे, पखवाजात येऊ नव्हता पाहिजे, गायक येऊ नव्हता पाहिजे, माईक येऊ नव्हता पाहिजे, साऊंड इकडे पाहिजे होता, भोंग्या तिकडे पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी, येऊ नको पुन्हा इकडे. काय चौकशा करता तो माणसं, लय अवघड. चूक काढायचे म्हणल्यावर कशात बी निघत्या. काल परवा मला एकाने मेसेज केला, म्हणे काँग्रेसच्या काळात एवढं ऊन नव्हतं, जाईल कळत यायला धन्यवाद. अरे ही काय पद्धत आहे चुका काढण्याची का काय, मला कळतच नाही बा. विरोध असावा पण काहीतरी त्याला लिमिटेशन, काहीतरी क्वालिटी बिलिटी काय असावी का नाही. त्या मागं शिंदे साहेबांनी एक निर्णय घेतला बा, तेव्हाच सांगतो. 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट, आणि पुन्हा बायाला एक सवलत दिली. महिलांना काय केलं, अर्ध तिकीट, बरोबर आहे. मग एका मीडियावाल्यानं एका बाईला विचारलं, कसा वाटला शिंदे साहेबाचा निर्णय, आता कवा माहेराला जा, कवा या, पैसे लागणार नाही तुम्हाला. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही, या काय फायदा एसट्या फुकट करून, मग माहेर गावात रिक्षा फुकट पाहिजे. वागत सांगू ना, हाय असं असं का सांगा बरं. चूक काढायत राहिले तर कशातही निघत राहणार आहेत, बरोबर आहे. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा ठेवा. जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणायला अजिबात घाबरू नका, पण जे चांगलं वाटलं असेल त्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा ठेवा. योग्य असेल त्याला सहकार्य करा, अयोग्य असेल ते काढून टाका. पुन्हा एकदा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो. कार्यकर्ते मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. त्या 7 दिवसाच्या सप्त्यासाठी वर्षभर ते तयारीत असतात बरं का. तेव्हा हे 7 दिवसाचं घडून येतं. म्हणून तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा दोनही मृदंगाचार्य महाराज, अक्षय महाराज मापारी आणि सूरज महाराज कुटे, त्याच्यानंतर गणेश महाराज, भास्कर महाराज, ज्ञानेश्वर महाराज. बोला आता मंदिर झालंय ना बनून, बर लक्ष देऊन ऐका. सर्वांनी हात वर करा. त्यांची इच्छा आहे, एक कडवं म्हणतो फक्त. आता मंदिर झालेलं आहे, आता बनाएंगे म्हणत नाही, आता बन गया है. सर्वांनी हात वर करा. बनाया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, बनाया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बन गया है मंदिर, बन
उद्या संभाजीराजांची जयंती आहे, बरोबर आहे. म्हणून आपल्या गावामध्ये कुठं एकत्रित येऊन राजांच्या फोटोला किंवा पुतळा असेल तर त्याला हार घाला, किंवा आपल्या घरात आपल्या संभाजीराजांची पूजा करा. उद्याचे महाराज त्याच्याबद्दल बोलतीलच, आहे की नाही. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद आणि वाणीला विराम. 11:05 झाले, बरोबर आहे. गेल्या वर्षी कमी झालं तर यंदा 5 मिनिटं शिल्लक, बरोबर. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली.